प्रेमसंबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, ब्रेकअप आणि त्यानंतर घडलेली दुहेरी शोकांतिका. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात 20 वर्षीय वैष्णवी अनिल आव्हारे हिची तिचा पूर्वीचा प्रियकर साहिल लाव्हारे याने धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येनंतर काही तासांतच साहिलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण नाशिक हादरले आहे. माहितीनुसार वैष्णवी आणि साहिल हे काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर वैष्णवीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याने साहिल संतप्त होता. शुक्रवारी रात्री इंदिरानगरमधील वनसंपदा उद्यानाजवळ दोघांची भेट झाली. यावेळी झालेल्या वादातून साहिलने वैष्णवीवर धारदार चाकूने अनेक वार केले. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यावेळी वैष्णवी तिच्या मंगेतराशी मोबाईलवर बोलत होती. हल्ल्यादरम्यान घडणारा प्रकार फोनवर ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर आरोपीने मंगेतराला फोन करून वैष्णवीचा खून केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर अवघ्याच काही तासांत त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी घटनेनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रेमाचे नाते तुटले, राग अनावर झाला आणि क्षणभराच्या हिंसक निर्णयामुळे दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. काल रोजी 10:30 वर्षीय सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एका मुलीला चाकू मारलेला आहे. सदर वेळी आम्ही स्वतः सदर ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सदर जखमी मुलीला तात्काळ अँब्युलन्स मधून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले. त्या ठिकाणी उपचार करण्यापूर्वी ती मयत डॉक्टरांनी घोषित केली. घटनास्थळाचा एपीएसएल मार्फतीने सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे. फुटेज, घटनास्थळाच्या आजूबाजूचे फुटेज आम्ही जप्त करीत आहोत. सदर महिलेचा मृतदेहावर आता आम्ही पीएम करून पुढील तपास आमचा चालू आहे. सर, यातील मयत मुलगी आणि आरोपी यांचे 1.5 वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये उमरखेड यवतमाळ या ठिकाणी ते राहत होते. त्याचे पूर्वी प्रेम संबंध होते. गेले 10 ते 15 दिवसापूर्वी सदर मुलगी हे नाशिकमध्ये रथचक्र इंदिरानगर हद्दीमध्ये ती राहण्यास आलेली होती. सदरचा मुलगा हा 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आलेला आहे. सदर मुलाला ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणार आहे असा संशय होता. त्यामुळे ती परत त्याच्यासोबत येण्याकरता तो तिला प्रवृत्त करत होता. तिने त्याला नकार दिल्यामुळेच आत्महत्या केली असावी असं आतापर्यंत आपल्या तपासामध्ये दिसून आलं. सर, पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार नाही. 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आला अशी माहिती आहे आम्हाला. सदरबाबत आमचा तपास चालू आहे. त्याला कुणी माहिती दिली, त्याने इथे येण्याचा उद्देश काय होता नक्की, त्याबद्दल आमचा तपास चालू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये तो एकटाच सोबत असल्याचे आम्हाला दिसून आले. सीसीटीव्ही आपण प्राप्त केलेले आहेत. त्यामध्ये ते मुलगा आणि मुलगी एकत्र जाता येताना दिसत आहे. सर, काय सदर मुलाचा मोबाईल चालू होता. आम्ही सदर मोबाईलवर लोकेशन वारंवार घेत होतो. त्यावेळेस लोकेशन एकाच ठिकाणी येत होतं. आम्ही सदर ठिकाणी लोकेशनवर जाऊन चौकशी तपास केला असता तो इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक अशोक हॉस्पिटल आहे त्याच्या ऑपोजिट साईडला एका झुडपामध्ये त्यानं आत्महत्या केल्याचे आम्हाला निदर्शनास आले. तर तो त्या मुलाला ओळखणारे त्याचे त्या मुलाला आणि मुलीला ओळखणारे 2 इसम आमच्या सोबत होते. ते पण होते ते जो फिर्यादी आहे आणि तो मयत मुलगा हे सोबत घेतलेली पण मुलगी त्याचा तपास चालू आहे. ती नक्की कशासाठी आलेली होती आणि ती काय करत होती याबद्दल आपण सध्या तपास